सगळ्यांनी एकदा जोरदार क्रीडातून ज्या पद्धतीनं पेटलेली आहे, ज्या पद्धतीनं तिनं तिमिरा करून आपल्याला तेजाकडे नेलेलं आहे, असंच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन, आपण सगळ्यांनी 2 मिनिटांसाठी उभं राहायचंय. सगळ्यांनी समोर अगदी उभे राहिला तरी चालेल. आज तिथे आपण क्रीडा प्रतिज्ञा घ्यायची आणि क्रीडा प्रतिज्ञेनंतर अल्पोपहार करून आपण मैदानाकडे जाणार आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचंय. रांग करून घ्या देवकं त्याच्यावर. शपथ घेतो की आम्ही या क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडा महोत्सवी स्पर्धेच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा केंद्र बीड तालुका जिल्हा राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा ईर्षेने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. जय हिंद. विश्राम. आपला प्रत्यक्ष उद्घाटन सोहळ्याचा इथे स्टेजवरील अर्थात कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी सहकार्य करणाऱ्या सगळ्या मान्यवरांना धन्यवाद देतो. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण स्टेजवरती येऊन बसायचं. आपल्याला अल्पहाराची व्यवस्था इथेच केली जाणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती, इकडे सावली आहे, वरांड्यामध्ये शाळेच्या सावली आहे, त्या सावलीमध्ये बसून घ्यायचं. आपण पहिल्यांदा अल्पहार करूया आणि त्यानंतर प्रत्यक्ष मैदानाकडे जाणार आहोत. कुणी विद्यार्थ्यांनी उन्हामध्ये उभे राहू नका, कृपया ऊन कडक आहे. सकाळी जवळजवळ 12-13 पर्यंत कमी असणारं टेम्परेचर आणि अचानक आता 27-28 पर्यंत वाढलेलं टेम्परेचर, हा फरक पाहता कदाचित चक्कर येण्याची शक्यता असू शकते. तेव्हा आपण सगळ्यांनी बसून घ्या. आपल्याला अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. चला आलीत काय अरे बाय बाय. लाईन काय नको. अरे या कुठे गेले मग तिथं ट्रॉफी ठेवली नावची ट्रॉफी असेल तिचा फोटो काढून घ्या येशील ना नंतर मारू या देवाचं नाव देवगिरी इकडे तुमची 2 मुलं घ्या आणि हे बाहेर जाऊ उचला रे सगळं उचल दगड आधी लांब ठेव उचलून जा. हे बाळा हे उदबत्ती तिकडे नेऊन लाव पलीकडच्या ग्राउंडला लाव. उचल दे उचल सगळं उचल छाप काय आक्रमण चढाई काय घेणार मैदान का चढाई सामान्य केंद्र प्रमुखाच्या सूचनेनुसार 7 मिनिटाचा डाव. देव जैतापूर या संघाने टॉस विन झालेला आहे. मैदान निवडलेलं आहे.
ते श्रवणला एंट्रीला पाठवा एंट्रीला यायचंय आउट झाला बाहेर श्रवणला येऊ दे मस्त यस मस्त पुष्कर एंट्री मार पुष्कर जा पुष्कर जा ए पुष्कर जा ना वाजता काय बसले सर त्यातले खेळणारे आता जरा हे चला चला तो मोठा आहे पण आउट आउट पडा त्याला चांगला तो कबड्डी बॉल आवाज पूर्ण मैदानात आला पाहिजे अरे घ्या 6 9 8 ठीक आहे माझं गडबडले पाय उचलला का बघ कशी येण्यासारखं बघते अरे मधले दोघे हे करायला लागा. अरे जा ना कोणतरी काही कामाला नाही, खेळत नाही हा तर घे चल. पोरांना किती सांगत पॉइंट पाहिजे करायच्या वेळेला बरोबर पुढे येता रे पुढे येता किती पुढे आलात तुम्ही कालप्या किती पुढे जातो आणखी कक्षा बघा कालप्या झाला एवढा पुढे गेला राहतो विचारायचं नाही टेक्निकल पॉईंट भेटतो विरुद्ध संघाला हा त्याचा सराव झालाय मंथन ऐक घेऊया मंथन घाबरला हा घ्या 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 एक दोन तीन तू आता राहिलं जायचं नाही हा आलं का लक्षात 1 2 3 तिघांची राहील होऊ अरे टॅकल कर ना एवढं पाय देतोय तो हा चल कमाल दाखव कमाल तुझी हा चमत्कार कर लक्ष नाही बरं ठीक आहे चल सर सांगताय ना चल कापशिया कापशिया चला चला सगळे चला समर्थ दिव्यांग आहे ना हा हा समर्थ चल बघू घाबरतो तो दुसरा खेळणार ना छोटा हो तू घ्या इथं बघा इथं बाहेर 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 राईटला चल
रुद्र इकडे कसं ठोकात मारले इथे तू बरं घे 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 गेला दाखव बोलू काय करा मुलींचा घ्या मोठ्या मुलींचा कबड्डीचा आवाज आला पाहिजे 10 9 8 तोंड बंद करायचं नाही मध्ये पकड पाहिजे 10 9 8 पॉइंट द्या दैतापूर मधला कवर काढला अरे तो हायला काढाय तू पण काढणार इकडे गेला बसला खाली सारखा बाजूला सुपर टॅकल लावू नये नाही मागे म्हटलं तर परत पुढे सारखा मागे आगे दे मग थांब थांब पाठीचेस चला गेला बोललो पूर्व पाठी चला चला रायडर बाद पॉइंट आहे दैतापूर दुसऱ्याने काय एंट्री घालायची आता त्याला हात घ्या खेळू दे त्याला हा चल रे राईट मस्त चल ये घे पॉइंट दैतापूर हा मेला घेतो 1 मिनिट चला गेला चला ए
बदला आता. तू शेवटची एंट्री आहे. दहा. मैदान चढाई काय घेणार? हां ठीक आहे, चल ये इकडे पुढे. कोण आहे रायडर? कोण आहे तुमचा? या पुढे. हे चल, तिने चढाई घेतली. पाठी वा रे जरा. पहिला पाय पकडला, दुसरा पाय बोलला. हो दुसरा आमच्याकडे काय गाजायची चाटी गुरुजी आहेत ना, शिमट्यात घेऊन तयार असायचे. कुठला की संपला विषय. पकड वासग्या, वासग्या पाय पकड जा. सावलीतच येईल, हा सावलीतच केल. कोण आहे? 5वी वाला कोण आहे? काही उपयोग नाही, काही सापडणार नाही. मीनाक्षी तुला काय झालं? व्यवस्थित काढण्याचं, फिरवू नको कुकरच्या पाकडे. बघू दे माझा आलाय काय. दहा, 9, 8,
अगं जा पाठी चल 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 थांबून असं पाय पकडायचं चल आरुषी चल आरुषी पॉइंट पाहिजे 2 घेऊन ये पाठी थांब मोठे दिसायला काय चप्पल पाहिजे याला धावत बघा धावत याला चल चल आता आराध्या आरती येशील बस चला झाले ते तुमच्यावर 1 लोन झाला या इकडे या उडीत मारायची तयारी समोर जोरात धावून यायचा हात लावून फक्त ऑन युअर मार्क ऑन युअर मार्क गेट सेट गो अमोल मगाशी 2 या 2 नंबर इथं बसा देवगिरे सर यांच्या हातावर 1 2 3 4 घाला 1 2 घातले त्याच्यावर 3 4 घाला मुली जैतापूर नंबर 1 मुली 2 उठा लहान जैतापूर लहान गट 2 मुली रसाळगड नंबर 1 देवघर निवासी 2 मुली या लहान आहेत ना निवाचीवाडी 2 मुली काय शे या अचक अचक नंबर 1 कोण आहे एक पाटी पेट तांबड पेट किल्ला आहे पेट किल्ला बौद्ध चला कावनकरवाडी कावनकरवाडी लहान गटात आहेस ना तू मग मार्क म्हणणार धावू नका ऑन युअर मार्क गेट सेट गो हे निशाण पडलं की धावायचं इथं जर जायचं अगोदर इथंच तुला बात करणार मी पहिलाच सांगतोय गेट सेट गो म्हटल्याशिवाय धावायचं नाही ओ आहे तयार आहे का ऑन युअर मार्क गेट सेट गो कोण येईल तो दोन ते पुढच्या 2 घ्या चला त्यांच्या हातावर लिहा काय नंबर चला मुली अजून धावायचे आहेत का 1 2 घ्या तोच तुम्ही तिकडे बसा आता जे धावलेले होते ते बसा धावलेले तुमचं काम झालं तुम्ही पाय लांब कर रे पाय लांब करून बस परत धावायचं आहे व्यायाम कर पायांचा हो 1 नंबर तुझा इकडून तुझ्या समोर आहे तो उमेश तो दादा जरा पाठी हो हो थोडंच ए पाठीवर तू ब्लॅक वाल्याला टाळी द्यायची आणि तू हा कोण आपलाच आहे शाळेचा तुझ्याच शाळेचा आहे म्हणता नाही ना तो म्हणताना ते टाळीने रटकन धावत पाय मागे घे रेषेच्या अजून हा आल्या ऑन युअर मार्क गेट सेट गो चला पटकन नंबर धाव हे बघा इकडे ही देवगिरे सर
त्यांच्यावर 1-2 लिहा. एका लिहितात इकडे आहेत कोण आहे निर्मित इकडे फायनल काढायची फायनल मूर्ख तुझा नंबर येणार होता धावत गेलास फक्त टाळी लावून तिथल्या तिथं मागे फिर त्याला भेटायला जातोय असा हात लावून पटकन फिर समजलं कोणाला हात लावून यायचं जान्हवी स्वरा लक्ष ठेवा इकडं जरा पाठी हा तुमचा लक्ष ऑन युअर मार्क गेट सेट गो पटकन हात लाव परत फिर बरा हे दोन पुढचे दोन चला इकडे बसवा त्यांना मुली मुलगे चौघे पाय हलव गोळे ना चार मुलगे उठा चला इथं बस हलव पाय हलव सांगतो बघाची 2 मुली बाजूला बसायची आपल्याला वाटतं ते आता नंबर आहे मुलगे 4 तुम्हाला फायनल सगळ्यांना शुभेच्छा आहे तर त्या मुलाच्या हाताला हात लावायचा तोच मागं फिरायचा उजवीकडून फिरताय डावीकडून फिरताय तरच नंबर येणार नाही तर नंबर येणार नाही आणि ह्याच्यातून जे 2 जण येतील त्यांना बीट पातळीवर खेळायला चान्स मिळणार आहे कळलं फक्त रुमाल ऑफ झाल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही आपापले मुलगे समजले कोणते तुम्हाला ऑन युअर मार्क गेट सेट गो मयूर धाव 1-2 चला बसा तुम्ही 2 जण बसा मुली चला मुली या. कोण घेते 1 नंबर कोण आहे इकडे माझा 1 नंबर आहे. हा ठीक आहे इथे टेबलाजवळ जावा ओ, देवगिरे ह्यांची सर नावं लिहून घ्या देवगिरे सर धावण्यामध्ये धरा 1 नंबर 2 नंबर चला मुली उभे राहा हो धावणे लहान गट ह्याच्यात आहे बघा लहान लहान गट त्याच्यात ही 2 मुली घ्या हाय त्यांच्याकडे मार्कशीटच दिले तुम्ही कोण हसतोय सांग ना जेवायला जेवायला या 3च आहेत का अजून एक कोण आहे बाय उठ बघू तुझ्या हातावर लिहिलेलं काय हो हाय नंबर हिचा आता जरा केअर धाव जोरात तुझा नाही व्हायचा तुझा पार्टनर बघ कसा आहे समोरच्या समोर धावायचा हा तू कोणाला हात लावणार हात वर कर रे उमेश असा कर पुढं ओय फायनल आहे आता त्याला तू हात लावणार ह्याला आणि ब्लॅक शर्ट वाल्याला तू हात लावणार वाट्या देऊ नये त्याला लाईनच्या माग लाईनच्या अजून हा ऑन युअर हे बघा ऑन युअर मार्क तिथं तुम्ही काय म्हणाल आम्ही सांभाळून घेऊ तिथं ऑन युअर मार्क गेट सेट गोच्या अगोदर जर पाय पडला ना ते काढणार पोराला ते रनिंगला जिल्ह्याला तालुक्याला ऑन युअर मार्क गेट सेट गो स्वरा आणि ही पिवली ड्रेस वाली ना देवगिरे सर मुली 1-2 घ्या चला तिकडं तुमची नावं आणि शाळा सांगा काय त्या मोठा गट मुलगे चला मोठा गट मुलगे या पटपट हे 50 मीटर झालं लहान देतोस काय हो लहान गट 50 मीटर तिथं लिहिलंय की मोठा गट 100 मीटर असतो मोठा गट मुलगे त्याला जायचा पूर्ण त्यांना पण एवढंच अंतर देवगडचे कोण आहे मंथन आणि शिवाजी आता 6 जणच मग घ्या लावीन लावा एकदाच काढूया 2 नंबर हो अल्टरनेट ठेवा नाही ना उमेश ऑल द बेस्ट. ओके धावा जोरात तुम्हाला बघ, आता चान्स आहे एकदा तुम्ही धावणार मोठ्या शाळा 3च आपल्या त्याच्यामुळं जो टाळी मारून परत इकडे येणार तो winner. त्याचा नंबर येणार 2दा नाही धावा भेटणार आता नंबर इकडे काढायचा आहे हा? चाटे सर नंबर काढायला या धारा उगाच हो हे तुम्हाला आपापलं समजलं 6 जण आहेत का 4 तिकडे कमी आहेत हे 6 करा उमेश 1 2 3 4 5 6 उमेश
अजून जरा असावं रे, अजून असावं. अंतर ठेवा. ए मधला कोण तो? त्याला इकडे सरकवा. पाटील मॅडम, मधल्या याला असं सरकवा जरा. तुमच्या समोर दिसतायत का समोर? पार्टनर हा? तू मोठा इकडे हो जरा. ओके एकमेकाच्या पुढे जायचं. धावा, अडथळा केला जर दुसऱ्याला अजून असा रे म्हणतात शिवाजी जरा तिकडे हो. शेवटचा अजून असा ना जरा. हा बस. तुला दिसतोय बाळा तुझा? हो फायनलच. तुला रे तुझी कुठल्या मुलाला हात लावून येणार नाही काय तू? हा आता रेषा सोडू नका. ऑन युअर मार्क गेट सेट आणि गो म्हटल्यानंतर आपल्याला पळायचं. हा इकडे बघा माझ्याकडं. ऑन युअर मार्क गेट सेट गो. दे सार्थक आणि तो सार्थक आणि उभे. ओके हे दोन. हा हे दोन घ्या 100 मीटर मध्ये. जैतापूर नंबर 1 चे मुली मोठा गट. जैतापूर नंबर 1. 2 मुली चला. 2 आरुषीला नको. देवघर निवासीची मुलीच नाही. हो फायनल दोन्ही पण फायनल. मग काय तुम्हाला वाईट वाटतंय? नाही ना मुलीच नाही. आमच्या दोन्ही तुम्हाला वाईट वाटत असलं तर बोलू नका. हे दोन्ही तुमच्यात काय? हे बाटी हिला काय आला? उमेदच शंभर देऊन टाकूया त्यांना. सर रडायचं काय त्यात? हा दोघे बहिणी आहेत. दोघी सख्या बहिणी. आरुषीला जाऊ दे. नको आरुषीला नको. गेट सेट गो. असं पाहिजे एका वेळेत फायनल. ए नाव सांगा तिथे सर. समिया मुली झाल्या का? फक्त रेषेला पाय लागला नाही पाहिजे. तुझी गडबड किती असते रस्त्याला? सेंटरला घ्या सर. सेंटरला घ्या. 370. असं ये. काय बरं? तीन टाकतोय. तीन. इथं सपोर्ट दिल्यावर जोर देऊ काय त्याचा? बरोबर आहे. आता बरोबर आहे. तर टाक तसं. हो या. याचा उपयोग नाही. इथला जोर ना या सपोर्ट नाही लावायचा त्याला. हो आम्ही दोघं जण आहे म्हणतोय. सगळ्यात हा पास हा फर्स्ट 440. द्या 1-2 देऊन टाका चला. 440. 435. देऊन टाका. कशाला सोडून? आता कोण टाकलाय रे? पहिला नंबर कोण टाकला होता? हे इकडे. 435. नाही झाला. आम्हाला गुरांना पहिला एक नंबर हे झाला. एक ठेव. याला संधी द्या. याला संधी द्या ना. आहे तू 2 येते झाला ऑलरेडी. हा त्याची इव्हेंट संपते. चला मोठा गट घ्या. मोठा गट आता. हा छोटा होता काय? टाकते. सुरुवात कर. सार्थक चल मला टाकतो ना. अटक चल. चलते कुठे आहे?
ठीक आहे माझी तयारच आहे तुझीच बोला डबल टिबल अजून काय दोन इव्हेंट मध्ये मला भेटू दे फक्त तिकडे शाबास. ए नाव सांग रे 550 घ्या पाठीवर रे 550 होय चार देऊन टाका अरे हाय टाकणार आहे अजून सेंटरला घ्या 450 हा वाघ बघा बोटावर अरे असं नाही असं हे थांब तिकडे समोर मंथनचं किती आलो सर 480 ए त्या मॅडमला जरा आवाज जाऊ द्या ठीक आहे जरा पाठी व्हा ना 2 नंबर वाला कोण होता चिंगम खावणे चिंगम जरा स्ट्रॉंग 380 होते किती झाले होते रे किती चार आहे 4 का 3 आहे 480 बघा ती ह्या पण 380 काय त्याचा इथं जाता ना 380 त्याचा 2 नंबर वाला 380 होता किती आलं सार्थक अरे बाबा स्पिन नाही मारायचंय आपल्याला शूटिंग करतो आता हा चालू आहे घ्या 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 ए तू खेळणार आहे 435 ग्राउंडच्या बाहेर थांबला जरा तिकडे तिथे गोळा कुठायचं हा आता मी वरून टाकतो लिंक पाठव लिंक पाठव म्हटलं 470 हो झाले का घ्या बघा बघा 5 वाल्याचा गाडा 5 वाला कोण आला पहिला दुसरा अरे अरे यार एक तरी सोडा रे दुसऱ्याला ह्याला सुरुवातीला झाले का स्टार्टच उशिरा झाला हो ह्या घटना घडतच राहतात असं किती जण झाला अख्खं सगळे केंद्र बाकीचे. झालं. तू इकडे आता अख्ख्या केंद्रातून 4 शोधून काढले आम्ही. चारच आहे ह्या तिघांना टाका त्याच्यात आणि असं खेळू सांग, दे सांग. तर ह्याच्यासाठी खेळू दे हो, गमतीसाठी ह्यांना फक्त घेता येत नाही चांगला खेळला तरी त्याच्यात घेता येत नाही पुढे संघ पटवताना अख्ख्या केंद्रातच पोर आहे. पालकर सर हो पालकर तुमच्यातल्या मुलींमध्ये कोण हा, घेतो चालू करतो तू चालू करीत राहतो बोध कॅप्टन या काटा छाप 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 काट काय चढाई मैदान चढाई विचार रायडर कोण आहे तुमचा तूच आज ठीक आहे छोटा थांब 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 इकडे एक बघाय पाहिजे पंचांक बघायचं पाहिजे सेंटरला जा आणि राईट व्हा हां हे दोन बाहेर तिकडे जा तो बघ त्याच्या मागे जा त्याच्या मागे जा पुढे खेळतोय मागे जा तुम्ही
आता एक मोठ्या गटाला खेळतोय. दोन मोठ्या गटाला खेळतोय. ए, चल. काहीतरी तुझं. ते दोन मुलं मोठ्या गटात खेळली मग अशी. पंचांना काहीच कळत नाही. अरे इकडं पण तिकडं पण. काढलं तर केंद्रात पोरं तुला गुरुजी आलं का लक्षात. म्हणून ते लहानच गटाचे आहे. व्यवस्थित खेळा आता. काय कार्तिक. तीन गेले. ए कार्तिक आहे कार्तिक. तीन गेले. अरे आउट आहे. अरे ते 2 आउट आहेत का. 3 आउट आहेत. ए चल त्याला विचार आउट आहे. ये इथे. चल ए. पकड लगेच त्याला खेचायचं तू धावत आला. त्यानं पकडलं की पटकन घुसायचा डायरेक्ट. असं टाइम नाही लावता तर गेला नसता तो. तू बाजूलो. तू पण बाजूलो. बघायची मोठ्या गटात खेळवले. तो आउट आहे की. हा बघ तो बारका. काय करू बदाम. पकड कार्तिक पकड. लक्षणाचं पटकन खेळ. मार चल. अभिनंदन. सगळ्याचे पाहिजे आता बस. लहान गट मुलगे लक्षात नाही. काय लक्षात काढला नाही. आठवलंच नाही काय तू. त्यांच्या एवढीकडं. या ठिकाणी संपन्न झालेले सर्व क्रीडा प्रकार, सर्व विजयी स्पर्धक खेळाडू यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दिवाळी स्पर्धा इथं पार पडत आहे आणि बराच वेळ झालेला आहे. लांब जाणारी मुलं आहेत, अगदी पेट किल्ला बौद्धपर्यंत. त्यामुळं घाईघाईत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. तरी पुन्हा एकदा या प्रसंगी मी कोणाचंही नाव घेत नाही आणि सन्मानाने व्यासपीठ जे काय आहे त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये या जैतापूरच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले विविध कलागुणांचं कौशल्य दाखवलं, क्रीडा कौशल्य दाखवलं. असं असताना एकाही मुलाला
छोटी मोठी काही दुखापत झाली असेल, पण दुखापत नाही झाले याच्यातच आपण ईश्वराचे आभार मानणं गरजेचं आहे. तर आता रिझल्ट हे करूया ना. तरी या केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख श्री जंगम सर आपल्याला पुढं बीट पातळीवर स्पर्धांसाठी कसं सामोरं जायचं आहे किंवा काय नियोजन असलं पाहिजे हे शिक्षक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करतील. केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा आज या जैतापूर नंबर 1च्या क्रीडा नगरीमध्ये आताच संपन्न झालेल्या आहेत. सकाळपासून ते समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत आपले हे छोटे बाल खेळाडू अतिशय सुंदरपणे आपलं खेळाडू वृत्तीने आपलं कसं दाखवलेलं, आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. आता जे विद्यार्थी या स्तरावरून म्हणजे शाळा स्तरावरून आले केंद्र स्तरावरून विजयी होऊन हे विद्यार्थी आता प्रभाग म्हणजे बीट स्तरावर आपल्या केंद्राचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आणि आपल्या गावचं नाव, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी पुढे प्रभाग स्तरावर जाणार आहेत आणि तिथून विजयी होऊन ते तालुका स्तरावर खेळणार आहेत आणि तालुका स्तरावरून विजय होऊन ते जिल्हा स्तरावर आपलं कौशल्य दाखवण्यासाठी पुढे जाणार आहे. आता या निमित्ताने थोडं शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना असतील की जे खेळाडू आता या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी, सर्व शिक्षकांनी, मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी त्यांचा जास्तीत जास्तचा सराव घेऊन त्यांना खेळाचे नियम, खेळाचे कौशल्य हे सर्व समजावून देऊन अधिकची त्यांच्याकडून तयारी करून घेणं गरजेचं आहे, ती घ्यावी. प्रभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा या धवडे शाळेमध्ये, केंद्र शाळा धवडे या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपला प्रभाग आहे आंबवली. या आंबवली प्रभागाच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 19/12/2025 रोजी संपन्न होणार आहे. म्हणजे आपल्याकडे कालावधी आता खूप कमी आहे. मग सुट्टी असेल ती सुट्टीचा सुद्धा उपयोग आपण या सरावासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना नियम आणि म्हणजे जसजशी ही स्पर्धा पुढे पुढे सरकेल तशी स्पर्धा ही अवघड होत जाणार आहे. मग या अवघड स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी आपला खेळाडू सुद्धा तशाच पद्धतीचा तयार करून तिथं प्रस्तुत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. किमान केंद्रातील काही खेळाडू वैयक्तिक स्पर्धेमध्ये किंवा सांघिक स्पर्धेमध्ये निवड व्हावी अशी मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांचीच इच्छा असणार आहे आणि ती सर्वांचीच इच्छा आपण सर्व शिक्षक वर्ग पूर्ण करा अशीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. खेळाडूने चांगल्या पद्धतीने संयम पाळून सर्व शिक्षकांनी नियमाचं पालन करून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता आणि कुठल्याही विद्यार्थ्याला विशेष अशी दुखापत न होता या स्पर्धा आई चंडकाईच्या कृपेने संपन्न झालेली आहे. त्याबद्दल आई चंडकाई देवीचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांची अगदी तुम्हाला शुभेच्छा पण आणि आभार पण त्या ठिकाणी मानत आहे. आता आज तारीख आहे किती? 11. 11 आणि किती 19? बोला पटकन. 30 दिवस आहेत. 8 दिवस आहेत आपल्याकडे. म्हणजे तो दिवस सोडा, बरोबर की नाही? म्हणजे 7 दिवस आपल्याकडे सरावाला आहे आणि हा सराव आपल्याला चांगल्या पद्धतीचा घरी पालकांच्या मदतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळेत असल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. आणि शिक्षकांना एक विनंती राहील, एक सूचना राहील
की 12 तारखेला विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रकारे प्रवासाची व्यवस्था करून पालकांची पूर्व परवानगी घेऊन सर्व खेळाडू सुखरूपपणे धवळे या शाळेमध्ये घेऊन जाऊन सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्याची जबाबदारी या सर्व त्या शाळेच्या शिक्षक स्टाफची राहील. कोणीही विद्यार्थी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत आपलं घर आपण जवळ करू नका, कोणीही घरी जाऊ नका. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर, कारण आता धावडे म्हटल्यानंतर इथून जवळजवळ आपल्याला जायला 1 ते सव्वा तास लागतो. म्हणजे भरण्यातून निघालो तर मला किमान एक कारला 1 तास लागतो. बरोबर की नाही? रोड खराब आहे, वळणाचे रोड आहे. चांगल्या प्रकारची गाडी करा आणि 2-3 शाळा, 2-4 शाळा किंवा केंद्र एकत्र येऊन जर आपण एखादी गाडी केली, आपल्याला या परिसरातले ग्रामस्थ सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. 100 मीटर धावणे हा द्वितीय क्रमांक आहे, तो सार्थक सतीश दाभेकर, जैतापूर नंबर 1. आणि हे बक्षीस स्वाती यादव मॅडमने द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मिळत का टाळ्या. 100 मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक आहे तो उमेश विकास पवार आणि या विद्यार्थ्याचं स्वागत जितेश घाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर लांब उडी मधील स्पर्धकांनी तयार राहायचं आहे. लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक आलाय तो कल्पेश अनंत ढेबे आणि हे बक्षीस जोडे साहेबांनी द्यायचं आहे. कल्पेश अनंत ढेबे. यानंतर प्रथम क्रमांक आहे तो वेदांत विलास वाडकर आणि आमच्या रसागड गावचे एक शिक्षणप्रेमी आणि व्यावसायिक कृष्णा घाग यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्याला द्यावं. या पुढचा प्रकार आहे उंच उडी. उंच उडीचं द्वितीय बक्षीस जात आहे ते जय लव दळवी, रसागड नंबर 1 आणि हे बक्षीस कार्तिक घाग यांनी त्याला द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रथम क्रमांक उंच उडीमध्ये आहे तो आहे उमेश विकास पवार, जैतापूर नंबर 1 आणि याचं बक्षीस जिग्नेशा घाग यांनी द्यावं. उमेश विकास पवार, जैतापूर नंबर 1 प्रथम क्रमांक बक्षीस स्वीकारतोय. पुढं शिवाजी अरविंद मोरे, देवघर निवासी, द्वितीय क्रमांक थाळी फेक शिवाजी अरविंद मोरे, मोठागड याचं बक्षीस कडू सरांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम क्रमांक जातोय तो जय लव दळवी, रसागड नंबर 1 आणि हे बक्षीस प्रमोद चव्हाण सर यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, थाळीपीठ झालं ना. आता गोळाफेक द्वितीय क्रमांक आहे समर्थ शैलेश तटकरे, देवघर निवासी चा विद्यार्थी आहे तो आणि ते बक्षीस जंगम सरांना विनंती करतो की त्याला द्यावं. वेळे अभावी जवळची माणसं घेतली जात आहेत. टाळ्या वाजवायच्या आहेत देवघर निवासीच्या विद्यार्थ्यासाठी. गोळाफेक प्रथम क्रमांक जय लव दळवी, रसागड नंबर 1 गोळाफेक प्रथम क्रमांक. हे बक्षीस पाटील मॅडम यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळे खालचे घ्या. इथे इकडे इकडून सूचना वेळ होतोय. जय लव दळवी गोळाफेक बक्षीस वितरण करतायत पाटील मॅडम. धन्यवाद दोघांचंही. आता अंतिम निकाल पत्रक वैयक्तिक क्रीडा स्पर्धा मोठा गट मुली प्रतीक्षा लक्ष्मण जानकर
100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक प्रतीक्षा लक्ष्मण जानकर आणि हे बक्षीस द्यायचं आहे चव्हाण सरांनी. चव्हाण सर. त्यानंतर फावरे सरांनी उठायचं आहे. पुढे बसा जरा पुढच्या रांगेत. दिलं 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस जाते प्रतीक्षा लक्ष्मण जानकर. प्रथम क्रमांक आहे तो प्राजक्ता लक्ष्मण जानकर जैतापूर नंबर 1 आणि हे बक्षीस फावरे सरांनी द्यायचं आहे. हे अजून आहेत ना दोघं रांकांनी पुढचं बक्षीस देण्यासाठी घ्यायचे. लांब उडी द्वितीय क्रमांक आहे वेदिका मंगेश मोहिते रसागड नंबर 1. दोंडराम डानक. लांब उडी द्वितीय क्रमांकासाठीचं बक्षीस द्यायला येत आहे दोंडराम डानक. ओके. यानंतर लांब उडी प्रथम क्रमांक जातोय तो प्रतीक्षा लक्ष्मण जानकर आणि हे बक्षीस देवकते सरांनी द्यायचं आहे. देवकते सर प्लीज कम. प्रतीक्षा लक्ष्मण जानकर लांब उडी जैतापूर नंबर 1 प्रथम क्रमांक देवकते सरांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे. पुढचं आहे उंच उडी द्वितीय क्रमांक प्रतीक्षा लक्ष्मण जानकर यांनी घ्यायचं आहे आणि हे देवगिरी सरांनी बक्षीस द्यायचं आहे. प्रतीक्षा लक्ष्मण जानकर जैतापूर नंबर 1 उंच उडी द्वितीय क्रमांक. आता शेवटचा इव्हेंट राहिला आहे तो म्हणजे थाळीफेक आणि थाळीफेकचा द्वितीय क्रमांक जाते तो प्राजक्ता लक्ष्मण जानकर जैतापूर नंबर 1 आणि हे बक्षीस अक्षय पवार यांनी द्यायचं आहे. ठेवा ते जरा हातात कोणाच्या तरी द्या. चला अक्षय पवार प्राजक्ता लक्ष्मण जानकर थाळीफेक द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांक जातोय तो रसागड नंबर 1 शाळेच्या वेदिका मंगेश मोहिते हिला. प्रथम क्रमांक वेदिका मंगेश मोहिते आणि हे बक्षीस जितेश घागे यांनी द्यावं अशी मी विनंती करतो. इथले घेऊ. आता अंतिम निकाल पत्रक वैयक्तिक क्रीडा प्रकार लहान गट मुलगे राहिले बघा. 50 मीटर धावणे या कार्यक्रमात स्वागत करू. आता सन्माननीय व्यासपीठांच्या पूर्व परवानगीनेच म्हणतो सांघिक क्रीडा प्रकार जे निकाल आहेत ते वाचले जातील तर त्या सर्व मुलांनी संघातील मुलांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जसं तुम्ही ठरवलं असाल तसं तत्पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे घेरा रसागडचे अध्यक्ष यांना इथं व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. तर बक्षीस वितरण हा सांघिक प्रकार पहिला आहे कबड्डी आणि या कबड्डी कबड्डी मुलगे आणि या संघाचा विजेता संघ आहे जैतापूर नंबर 1. टाळ्या वाजवायच्या आहेत आणि या संघाला बक्षीस देतील या गावचे प्रथम नागरिक. मोठा लहान मोठा गट मोठा गट मुलगे विजेता संघ जैतापूर नंबर 1 आणि या संघाला बक्षीस देतील या गावचे प्रथम नागरिक श्री अरुण बांधे. अरे अर्धे इकडे या ना या बाजूला या. उमेश इकडून काय तुम्ही मध्ये उभे राहा. टाळ्या वाजवायच्या मुलांनी. त्यानंतर खो खो विजेता संघ आहे हा
कबड्डी उपविजेता संघ मोठा गट नाही बोलत सरळ वाटतो नाही ते. खो खो विजेता संघ आहे आणि उपविजेता संघ आहे. आपल्याकडे संघच उपलब्ध नाही आहे. त्याच्यानंतर सांघिक क्रीडा प्रकार निकाल मोठा गट मुली कबड्डी विजेता संघ पुन्हा एकदा आहे जैतापूर नंबर 1 आणि याचे बक्षीस कबड्डी विजेता संघ आहे जैतापूर नंबर 1 आणि या संघाला बक्षीस देतील श्री गोपीनाथ मोरे सर. मोठा गट मुली इथे दिले यानंतर लहान गट मुलगे उपविजेता संघ आहे पेठ किल्ला बौद्ध आणि हे बक्षीस प्रकाश बांद्रे यांनी त्यांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. दोन इकडे दोन तिकडे. लहान गट मुलगे कबड्डी विजेता संघ आहे घेरा रसाळगड नंबर 1 आणि हे बक्षीस त्यांना राजू मोरे यांनी द्यावे असं राजेंद्र मोरे यांनी द्यावे असं मी त्यांना विनंती करतो. यामध्ये या योगेश सर उभे राहा ना. तुम्ही तिकडे बघा. या ना तुम्ही पण या. तुम्ही पण या ना. छोरा एक मिनिट. हॅलो पुढे सांघिक क्रीडा प्रकार निकाल एक नंबर तिकडे बघ तिकडे. आलाय सर मी पण आलाय. ओके थँक्यू. टाळ्या वाजवायच्या आहेत विद्यार्थ्यांनी. थोड्या वेळात आपला कार्यक्रम आपण ओळखतोय. सांघिक क्रीडा प्रकार लहान गट मुली उपविजेता संघ आहे घेरा रसाळगड नंबर 1 आणि याला या गावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. हा तर मला आताच कळलंय की भोसले सरांच्या भाऊ चुलते हे दिवंगत झालेले आहेत आणि आपण हे सगळेजण या कार्यक्रमात आहोत तर एक 2 मिनिटं उभं राहून त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभू दे असं आपण म्हणूया. खडे होंगे खडे हो. परेड सर सावधान. बरं भोसले सर या कामासाठी गेल्यामुळे माझ्याकडे ही धुरा आलेली होती. खूप बोलावंसं वाटतं माईक हातात मिळाल्यानंतर. या जैतापूर शाळेचं या केंद्राचं सुदैव आहे की आज आम्ही एकाच शाळेत शिकवणारी फावरे सर, जंगम सर, चाटे सर, जाधव सर आणि मी स्वतः एवढे जण ह्या शाळेत होतो शिकवायला. आता आम्ही परत त्याच केंद्रात पण आहोत. ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि या शाळेत काम करत असताना खूप मजा आली. आजचे जे सामने झाले त्याच्यात काही उणिवा पण राहिली असतील तर त्या मोठ्या मनाने पुढच्या सामन्यात आपण सुधारणा करूया. आणि मी माझ्या वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने पुढे जे खेळाडू खेळायला गेलेले आहेत त्यांनी अतिशय जोमाने बीटपातीवर आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आपलं स्वतःचं नाव उज्ज्वल करावं. पण जे थोड्याशा काही फरकासाठी हरले त्यांनी नाउमेद न होता पुढच्या स्पर्धेची वाट बघायची आहे. पुढची केंद्रपातीची स्पर्धा कधी येईल आणि मी त्याच्यात कधी विजयी होईल हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तर नाउमेद होऊ नका. मला इथं बोलण्याची संधी दिली
त्याच्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मानतो आणि रजा घेतो. कार्यक्रम संपला असेल. आणि सन्माननीय व्यासपीठाच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं, सरपंच महोदयांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. प्रत्येक शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुखरूपपणे आपापल्या घरी जायचं आहे. नको नको. ओके, झालाय कार्यक्रम. मस्त कार्यक्रम झाला, छान.